युद्धाचे परिणाम आता धुळे जिल्ह्यात देखील होऊ लागलेले आहेत। थेट भाजीपाला बाजारात हा युद्धाचा परिणाम झालेला आहे। कारण आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कुठल्याही देशामध्ये भाजीपाल्याची निर्यात केली जात नाही आणि त्यामुळे आता भाजीपाल्याचे दर अवघ्या 40 रुपये किलो दरावर आलेले आहेत। आपण बघू शकतो की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत आणि त्याचबरोबर पाचकंदील जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील आपण आलो आहोत। या ठिकाणच्या भाजीपाल्याचे दर पाहता या ठिकाणी भाजीपाल्याचे दर अवघ्या 40 रुपयावर आलेले आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे दर असतात, मात्र उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी भाजीपाल्याचे दर अवघे 40 रुपये किलो दरावर आलेले आहेत। कारण मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारपेठेत येत असला तरी त्याची उचल नाही। विशेष म्हणजे निर्यात हा मोठ्या प्रमाणात मोठे व्यापारी हे मोठ्या या शहरातून भाजीपाला हा विदेशात पाठवत असतात, मात्र त्याला उचल नसल्याने आणि आयात निर्यात बंद झाल्याने भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून या ठिकाणी भाजीपाला उचल नसल्याने हे 80 ते 90 रुपये किलोचे दर घसरून आता अवघ्या 40 रुपये किलो दराने टमाटे असतील, बटाटे असतील, मिरची असेल, त्याचबरोबर इतर भाजीपाला असेल यांचे दर उतरलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसलेला आहे। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळत असला तरी देखील शेतकऱ्यांना मात्र या निर्यातीमुळे या ठिकाणी फटका बसल्याचं चित्र समोर आलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।